नमस्कार. टाइम्स डिजिटलमध्ये आपले स्वागत आहे. कोकणातील सर्वाधिक खपाचे दैनिक रत्नागिरी टाइम्सचे टाइम्स डिजिटल आपल्यासाठी ताज्या बातम्यांचे वार्तापत्र सादर करीत आहे. आजच्या ठळक बातम्या. उरणच्या इतिहासात प्रथमच उरण ते नवी मुंबई चलो बस सेवा सुरू. दापोलीतील माझा दापोली गार्डनमध्ये धोकादायक तलाव. महामार्गावरची वाहतूक कोंडी, प्रवाशांची डोकेदुखी. अनाथ मुले आणि वृद्धांच्या सानिध्यात भाजप नेते विनोद भोईर यांचा वाढदिवस साजरा. रत्नागिरी जिल्ह्यात कुष्ठरोग शोध मोहीम. जिल्हाधिकारी मनोज जिंदल. उरणमधून मुंबई कुलाबा नवी मुंबई जाण्यासाठी मुंबई महानगरपालिका परिवहन सेवेची बेस सेवा सुरू करण्यात यावी अशी अनेक वर्षांपासूनची नागरिकांची मागणी होती. ती मागणी आता पूर्ण झाली आहे. नागरिकांचे उरण ते मुंबई, उरण ते नवी मुंबई बेस्ट बस सेवा सुरू होण्याचे स्वप्न आता प्रत्यक्षात उतरले आहे. उरणमधील सामाजिक कार्यकर्ते तुषार उत्तम गायकवाड यांनी उरण ते अटल सेतू मुंबई या मार्गावर बेस्ट बस सेवा सुरू करण्यासाठी बेस्ट प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला होता. सतत पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यांच्या प्रयत्नांना आता यश आलं असून बेस्ट प्रशासनाने उरण ते बांद्रा स्टेशन पूर्व, उरण ते अटल सेतू मुंबई कुलाबा, उरण ते वाशी अशी बस सेवा सुरू केल्याने प्रवासी वर्गाने, नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे. उरणच्या इतिहासात पहिल्यांदाच उरण ते नवी मुंबई, उरण ते मुंबई अशी सेवा सुरू झाली आहे. खरं तर तुषार गायकवाड साहेब यांचं सर्वांनी धन्यवाद व्यक्त केले पाहिजेत. 1 वर्षाच्या त्यांच्या अथक प्रयत्नानंतर बेस्टकडे त्यांनी जी मागणी केली होती की JNPT टाउनशिप ते मंत्रालय, JNPT टाउनशिप ते बांद्रा, JNPT टाउनशिप ते वाशी अशी बस सेवा उरण आणि उरण परिसरातील द्रोणागिरी आहे, तिथे भूपाळी आहे किंवा मल्हार सोसायटी आहे, या सगळ्या नागरिकांना अतिशय चांगल्या पद्धतीची सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून दिल्याबद्दल गायकवाड साहेबांचं मी माझ्या वतीनं मी त्यांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. पहिली गोष्ट म्हणजे उरणकरांच्या सेवेसाठी बेस्ट उपक्रमातर्फे सुलो मोबिलिटीने आपली वातानुकूलित प्रीमियम सर्व्हिस चालू केलेली आहे. उरण ते बँड्रा स्टेशन ही पहिली सर्व्हिस असेल आणि सोमवारपासून आपली उरण ते वर्ल्ड ट्रेड सेंटर मंत्रालयाजवळ ही दुसरी सर्व्हिस आपली सोमवारपासून चालू होते. आता हे जर बुकिंग तुम्हाला करण्यासाठी प्ले स्टोअरमधून चलो ॲप ओपन करायचं, चलो ॲप डाउनलोड करा. चलो ॲप डाउनलोड केल्यानंतर 2 ऑप्शन येतात आपल्याला, एक चलो बस आणि दुसरा बेस्ट बस. तर चलो बसचं हे करून तुम्हाला माय लोकेशन म्हणजे ज्या ठिकाणी तुम्हाला जिथून जायचं आहे ते लोकेशन टाकून ज्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे ते लोकेशन टाकायचं. खाली सर्च बसचं ऑप्शन येतं, त्याच्यावरती सर्च बस केल्यानंतर त्याची तुम्हाला प्रत्येक बसचा टायमिंग दिसणार. किती वाजता कुठली बस आहे, AM PM मध्ये ती बस सिलेक्ट करून तुमचं तिकीट सीट नंबर बुक करायचा, ते बुकिंग करायचं. फक्त एवढंच आहे, सिंपल आहे. एवढं जास्त काय म्हणजे किचकट प्रक्रिया नाही. दापोली शहराच्या दाभोळ रस्त्याकडे स्टेट बँक समोर असलेल्या सार्वजनिक उद्यानात लहान मुलांसाठी खेळणे आणि व्यायामाचे साहित्य उपलब्ध असले तरी येथील तलावामुळे पालकांमध्ये मोठी भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या तलावाला संरक्षक कठडा किंवा स्लायडिंगची गेट नसल्यामुळे मुले सहजपणे पाण्याजवळ जात आहेत आणि बुडण्याचा धोका बळावला आहे. स्पष्टपणे दिसत आहे की गार्डनमध्ये लहान मुलांची मोठी गर्दी आहे आणि खेळण्याच्या ठिकाणाजवळच एक तलाव आहे. हा तलाव जमिनीच्या पातळीवरच असल्यामुळे खेळताना किंवा धावताना मुले सहजपणे तलावाकडे जात आहेत. काही लहान मुले तलावाच्या अगदी जवळ उभी असलेली दिसतात. अनेक पालकांनी यावर तीव्र चिंता व्यक्त केली आहे. गेली अनेक वर्षे मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरी करण्याचे काम सुरू आहे. अद्यापही काही ठिकठिकाणी खोदून ठेवण्यात आलेल्या मार्गामुळे कोलाड, खांब, सुकळी, नागोठणे दरम्यान मोठी वाहतूक कोंडी होतीये. त्यामुळे प्रवाशांचा तासनतास खोळंबा तर कोलाड आणि खांब या ठिकाणी वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागतात. त्यामुळे प्रवासी वर्गातून संताप व्यक्त केला जात आहे. अनाथ मुलांना ब्लँकेट, स्वीट वाटून आणि वृद्धांच्या सानिध्यात भाजप नेते विनोद भोईर यांनी आपला वाढदिवस साजरा केला. वडगाव पंचायत समिती प्रभागाचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आणि संभाव्य सावरोली जिल्हा परिषद उमेदवार विनोद भोईर यांनी आपला वाढदिवस साधेपणाने साजरा केलाय. यावेळी अनाथ मुलांच्या हातून केक कापण्यात आला. अनाथ मुलांनी विनोद भोईर यांना शुभेच्छा दिल्या आणि सहकार्य अपेक्षित आहे असे म्हटले. दिवसभर विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आले असून वयोवृद्ध यांच्या सानिध्यात काही वेळ घालवून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि सामुदायिक भोजन केले.
यापुढे अनाथ आश्रम येथील विद्यार्थ्यांना आणि आश्रम इमारतीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन विनोद भोईर यांनी दिले. कुष्ठरोग शोध मोहीम 2025 जिल्हा समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात झाली. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, आरोग्य सेवा कुष्ठरोगचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर परवेज पटेल, जिल्हा विस्तार आणि माध्यम अधिकारी NG बेंडकुळे आदी उपस्थित होते. डॉक्टर आठल्ले आणि डॉक्टर पटेल यांनी संगणकीय सादरीकरण करून मोहिमेबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी श्री जिंदल म्हणाले, या मोहिमेची जनजागृती करा. जिल्ह्यात कुष्ठरोग्यांची संख्या शून्यावर आणण्यासाठी अर्थात शून्य कुष्ठरोग प्रसार हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जिल्हा आरोग्य विभाग काम करीत आहे. या मोहिमेदरम्यान घरी येणाऱ्या आरोग्य पथकास सहकार्य करून स्वतःची तपासणी करून घ्यावी. काही संशयास्पद लक्षणे आढळल्यास जवळचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय या ठिकाणी संपर्क करावा. संशयित रुग्णांना चांगला उपचार देऊ शकू असेही ते म्हणाले. नमस्कार, मी मनोज जिंदल, जिल्हाधिकारी रत्नागिरी. आज दिनांक 17 नोव्हेंबर 2025 पासून आपण आपले जिल्हा रत्नागिरीमध्ये राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम याची सुरुवात करतोय. या कार्यक्रमामध्ये माझ्या सगळे रत्नागिरीकरांची निवेदन आहे आणि त्यांना विनंती आहे की आपण जवळचे PHC किंवा आपले जवळचे RH रूरल हॉस्पिटल किंवा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॉन्टॅक्ट करण्यात यावे, किंवा जे आपल्याकडे आपल्या कुटुंबांना जे आमचे टीम्स आरोग्य टीम्स जे आपल्याला व्हिजिट देणार आहे त्यांना प्रतिसाद द्यावे, जेणेकरून आपल्या जिल्ह्यामध्ये जे काही कुष्ठरोगचे केसेस असतील किंवा लोकांमध्ये सिम्पटम्स असतील त्यांना जाणून आपण लगेच त्याच्यावर कारवाई आणि त्याच्यावर त्यांना एक चांगला उपचार देऊ शकेल. धन्यवाद. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.